वादळ बिदळ काय ते शमतं लगेच, भूकंप घडला. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नारायण राणे काँग्रेस सोडणार का हा प्रश्न सध्या सोशल मीडियापासून राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. मग दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र, एकच प्रश्न आहे, राणे काँग्रेसमध्ये राहणार की नाही. आणि त्याला पुन्हा या सगळ्या वादामध्ये तेल टाकायचं काम केलं ते भाजपवाल्यांनी, कारण त्यांनी त्याच्यावरती विधान केलं राणे सगळ्याच पक्षांना हवे असे वाटतात. आणि त्या दरम्यान नारायण राणेंनी जो मगाशी तुम्ही बाईट सुद्धा बघितला असेल, ते म्हणतात वादळ वगैरे काही नाही, राणे काही करत असतील तर आणणार तो भूकंप. निलेश प्रसन्न, मुख्यतः नारायण राणे यांच्याबद्दल सातत्यानं एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांचे निकटवर्तीय करतात असा त्यांचा सातत्यानं आरोप आहे. मुख्यतः त्यांचं जे हितशत्रू आहे ते अशा स्वरूपाच्या आवळ्या उठवतात आणि त्यातून त्यांची प्रतिमा कशी मलिन होईल या दृष्टीने प्रयत्न करतात असं खुद्द नारायण राणेंचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे सध्या तरी नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे की आपण कोणताही काँग्रेसला सोडण्याचा विचार करत नाही, तशी कोणतीही आपली भूमिका नाही. आणि मुख्यतः राज्य पातळीवर कार्यकारिणीमध्ये मोठे बदल होणार आहेत आणि त्या अनुषंगानं राणेंच्या वाटेला कोणतंही महत्त्वाचं पद येऊ नये किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या वाटेला कोणतंही महत्त्वाचं पद येऊ नये म्हणून ही पक्षांतर्गत धुसफूस आहे अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते सध्या तरी समोर येत आहे. मात्र काय भूमिका आहे हे आपल्याला निश्चितच या चर्चेच्या माध्यमातून आणि काँग्रेसची पूर्ण सध्याची राज्यातली परिस्थिती जी आहे, कारण नारायण राणे थेटपणे काँग्रेस नेतृत्वावर आरोप करतायत ज्या स्वरूपामध्ये पक्ष पुढे घेऊन नेला जातोय त्यावर ते प्रश्न उपस्थित करतायत. त्या अनुषंगाने चर्चेत आपण अनेक मुद्दे समोर आणू शकतो. आपल्यासोबत यासाठी आहेत निलेश राणे, माजी खासदार, काँग्रेसचे नेते. सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी कृष्णा हेगडे आहेत, भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आणि माजी काँग्रेस आमदार. अजित सावंत आहेत, राजकीय निरीक्षक. आणि पुण्याहून माझ्यासोबत आहेत भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार. आजच्या पॅनलचं, गेस्ट पॅनलचं सुद्धा वैशिष्ट्य बघा, याच्यामध्ये 3 असे काँग्रेसवासी आहेत, खरं तर 4 काँग्रेसजन आहेत, पण त्याच्यातले 2 जण असे आहेत की ज्यांचा काँग्रेसमधल्या या सगळ्या अस्वस्थतेशी संबंध आहे. अजित सावंतांना डिबार करण्यात आलं तर हेगडेंना सोडून भाजपमध्ये जावं लागलं. या सगळ्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. मी पहिल्यांदा जातोय निलेश राणेंकडे. निलेशजी, तुम्ही या वादावरचा पडदा आहे शेवटी एकदाचा उठवा. नेमकं काय चाललंय, काय अस्वस्थता आहे? तुम्हा मंडळींचा मी ट्विट सुद्धा बघितलं की काय शरीर धड दिसते पण शरीर कुठे, काम नाही दिसत आहे, काय प्रकार आहे? आम्ही 2-3 दिवसापासून हे स्पष्टपणे सांगतोय की आम्ही कुठेही जाणार नाहीये. मग तरी ह्या सगळ्या विषयावर उत्तर का मागताय? आम्ही जेव्हा सांगतोय की आमची पक्षामध्ये काही गोष्टी आम्हाला करणं गरजेचे आहेत आणि त्या गरजेच्या आहेत, उद्या 2019ला ज्या निवडणुका लागतील त्या अनुषंगाने त्या गरजेच्या आहेत. तर त्याच्यामध्ये चुकलं कुठे? असं कुठे लिहिलंय की पक्षामध्ये काय कोणाला सांगितल्यावर की पक्षामध्ये काय बदल व्हायला पाहिजे असं कोणाला सुचवल्यावर की आम्ही पक्ष बदलणारच आहे असं कुठे लिहिलंय का? म्हणून या सगळ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही. जसं आता निलेश खरे बोलता बोलता बोलले की हे आपसातलंच कोणीतरी हे पेरलेलं बीज आहे. बरं. आणि म्हणून ह्याला काही तथ्य नाही, ह्याला काही अर्थ नाही. आम्ही आमचं काम करतोय, पक्षातलंच काम करतोय आणि पुढे पक्षातलंच काम करत राहणार. पण निलेशजी, जर का तसं असेल तर अशोक चव्हाणांवरची इतकी खुली टीका ट्विटरवरती आम्हाला बघायला मिळाली. वस्तुतः साधारण काँग्रेस पक्षाचा पायंडा आहे की काही अडचणी तुमच्या असतील, टीका असतील तर ती पक्षाच्या बैठकीत करावी असा एक संदेश असतो. मात्र तुम्ही ते ट्विटरच्या माध्यमातून ते सुद्धा इतकी एकदम टोकदार टीका केली. चेहरा दिसतोय, शरीर कुठे, काम कुठे आहे? नारायण राणेजी पण याच्यावरती टीका करतायत. मग ही टीका कोणत्या वादातून येते? असं नाहीये. हे मागे हे 2.5 वर्ष झाला. हा जो विषय मी जो बोलतोय ना त्याला 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षामध्ये आम्ही अनेक बैठका सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांबरोबर घेतल्या. त्यांना निवेदनं दिली की अमुक अमुक एका जिल्ह्याला, महत्वाचा जिल्हा आहे, मला तिथे निवडणूक लढवायची आणि मी लढवलेल्या आहेत 2 निवडणुका तिथून. तर त्याच्यासाठी मला या बदल करणं गरजेचे आहेत, तर ते तुम्ही मला बदल करून द्यावेत. आता 2.5 वर्ष एक पद भरायला लागतं का? आणि मग जर एक व्यक्ती ऐकत नसेल म्हणजे त्याच्यातून दुसरा अर्थ काय निघतो? बरं. मग आम्हाला आमची वाट मोकळी, जशी त्यांची वाट मोकळी 2.5 वर्ष त्यांनी आम्हाला थांबवून ठेवलं, तशी माझी वाट मोकळी, मी काही करू शकतो. बंद खोलीमध्ये त्यांना जर समजत नसेल तर जे मी केलं तर योग्यच आहे. बरं.
बरं. नाही पण निलेशजी, मुख्यतः ही जी चर्चा सार्वजनिक पातळीवर होते, मग ते ट्विटर असो, सोशल मीडिया असो किंवा अगदी सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून असो, यातून काँग्रेसमधली अंतर्गत वादांची परिणिती ही काँग्रेसच्या पराजयात होते, अशा स्वरूपाचं जे विश्लेषण होतं त्याकडे तुम्ही कसं बघतात? कारण काँग्रेसला शत्रूची गरज नाही, काँग्रेसचे अंतर्गतच शत्रू हे काँग्रेससाठी पुरे, अशा स्वरूपाचं चित्र तयार. अहो पण मग ही सुरुवात कोणी केली? 2.5 वर्ष एका गोष्टीला लागतो का? माझी सुरुवात झाली, मी जे प्रश्न विचारायला सुरुवात केली ह्या 2-2.5 दिवसामध्ये की 3 दिवसामध्ये, ते 2.5 वर्षापासून मी थांबलोय. मग 2.5 वर्ष मला कशाला थांबवलं? बरं, मला काय कारण दिलीत का थांबायला? बरं, मी बंद खोलीत चर्चा करत होतो ना, मी कुठे बाहेर 4 चौकामध्ये आणल्या होत्या या सगळ्या चर्चा? बरं. मग तुम्ही सांगणार की पक्षाच्या हिताच्या विरोधात आहे या सगळ्या गोष्टी. अहो पक्षाच्या हिताच्या विरोधात जर करायच्याच असत्या तर आम्ही 2.5 वर्षापूर्वीच केल्या असत्या हरल्यानंतर. 2.5 वर्ष थांबलो आम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला उत्तरं देत नाही. तुम्ही आम्हाला सांगत नाही की का तुम्हाला योग्य पद भरून देऊ शकत नाही ती. म्हणजे आमच्यावर काय राग आहे का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला वाटत होतं की राणेंनी ह्या सगळ्या गोष्टी 4 चौकात काढाव्यात आणि मग आम्हाला त्यांच्यातून त्यांच्या विरोधात राजकारण करायला मिळावं? बरं, मी इकडे विचारतो, काँग्रेसला विचारतो तुमचे प्रश्न. सचिन सावंतजी, 2 मुद्दे आहेत. राणेंचा राग तर त्यांनी उघडपणे व्यक्त केलेलाच आहे, पण अगदी पतंगरावांसारखी व्यक्ती सुद्धा म्हणते की गल्ली ते दिल्ली बदल व्हायची गरज आहे. हा बदल कुठल्या बाजूला आहे हे कार्यकर्त्यांच्या मनात आहे, मग त्याला ऍड्रेस का नाही करत? या अस्वस्थतेचं उत्तर काय जे निलेश राणेंच्या किंवा नारायण राणेंच्या मनात आहे? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की राणेसाहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मताला गल्लीपासून दिल्लीपर्यंत महत्त्व निश्चितपणे आहे, याच्यात काही शंका नाही. आणि काँग्रेसमध्ये एक प्रकारची एक निर्णय प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेमध्ये राज्यस्तराच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी केंद्रीय स्तरावरती देखील या बाबतीचे निर्णय होतात. आता जिल्हाध्यक्षांचा जो निर्णय आहे हा खऱ्या अर्थानं त्याला जी मान्यता असते ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देत असतात. त्यामुळे ही एक प्रक्रिया निश्चितपणे आहे. राहता राहिला प्रदेशाध्यक्षांचा विषय, तो 1.5 वर्ष मला वाटतं त्यांना आता प्रदेशाध्यक्ष होऊन झालेला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे 1.5-1 वर्षापासून हा जो विषय आलेला आहे आणि माझ्या माहितीनुसार गेले 6 महिन्यापूर्वीपासून हा जो निर्णय आहे रत्नागिरीचा हा दिल्लीमध्ये प्रलंबित आहे. हा प्रस्तावित पूर्णपणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे 6 महिन्यापूर्वीच झालेला आहे. जी नावं आहेत ती दिल्लीला दिली आहे, ते दिल्लीवरनं ती ठरायची होती, ती अजून झालेली नाही, ती निश्चित आहे. विषय या संदर्भामध्ये ज्या वेळेला पराभव होतो किंवा एकंदरच पराभवाच्या प्रक्रियेमधनं एखादा पक्ष जातो त्यावेळेला वेगवेगळ्या पातळीवरती त्याचं चिंतन होत असतं आणि त्या चिंतनाच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती देखील विचारविमर्श होतो. आणि ज्या वेळेला असे जेव्हा पराभव होतात त्याचं मंथन झाल्यानंतर ज्या काही प्रक्रियेमधनं नवीन बदल किंवा ह्या संदर्भातले आहेत ते राष्ट्रीय स्तरावरती हे तुमचं उत्तर झालं. प्रवक्ता म्हणून तुम्ही अशी बॅटिंग करणं अगदी स्वाभाविक आहे, तुम्ही बाजू मलावून धरणं अगदी नैसर्गिक आहेत. पण राणे असतील का किंवा अगदी हेगडेंसारखा व्यक्ती असेल काय ज्याने फर्स्ट हँड ज्याचा अनुभव आणि ज्या व्यक्तीने पक्ष बदलून सुद्धा दाखवला, हेगडेजी खरंच असं चिंतन होतंय का खरंच तुम्ही जी कृती करून दाखवली राणेंनी ती केलेली नाहीये पण अस्वस्थता तुमच्या दोघांची समानच होती? माझे वडील 40 वर्षापासून काँग्रेसमध्ये होते आणि मी आता पक्ष सोडला, तर मी पण विद्यार्थी संघटनापासून काँग्रेसमध्ये आहे. बरोबर आहे. पण आता सचिन सावंत जे बॅटिंग काँग्रेससाठी करतात ते मी खूप वर्ष केले होते, पण ही इज डिफेंडिंग द इनडिफेन्सिबल असं मी म्हणू शकतो. कारण की हे इनडिसिसिव्ह जे पॉलिसी आहे काँग्रेसचा ते आतापासून नाही. तुम्ही आता बघितलं मणिपूरचा एक्झाम्पल नाहीतर गोवाचा एक्झाम्पल, तिथे पण इनडिसिसिव्हनेसमुळे काँग्रेसची सरकार गेली आणि भाजपची सरकार आली. त्यामध्ये सचिन सावंतला काय सांगायचं आहे? ते आता अशोक चव्हाणची साहेबांची जे त्यांनी एक्झाम्पल दिलं ते वेगळी एक्झाम्पल, पण गोवाचा इश्यू काय आहे ते तिथे तर सेंट्रल लिडरशिप फेल झाली आहे. जेव्हा जिथे मणिपूरचं एक्झाम्पल आहे ते सेंट्रल लिडरशिप फेल झाली आहे. आणि दुसरा म्हणजे की आता काँग्रेस सोडून काँग्रेसची टीका करणं हे माझं स्टाईल नाही, पण काँग्रेसमध्ये खूप सारे भांडण आहे. निलेश राणेजींना पण माहीत आहे, खिरवाडी बाय इलेक्शनमध्ये मी नारायण राणे साहेबांना निलेश राणे साहेबांबरोबर पण मी काम केलं, तर तिथे नारायण राणे साहेबांना पाडायला कोणकोणता काँग्रेसी नेता तिथे काम करत होता ते पण मला माहित आहे आणि मी नाव पण सांगू शकतो. पण ते आपण नंतर बोलूया. हा एक मोठं रिव्हिलेशन आहे, मोठं रिव्हिलेशन आहे. कृष्णाजी सांगा की मुख्यतः कोण काँग्रेसी होते? अगदी नाव जर घेता येत नसेल
तर काँग्रेसचाच एक मोठा भाग होता. तो कोणकोणता आहे, एक संकेत तरी द्या. खूप कशा लोक होते. स्वरूपाचे आणि होते? जेव्हा मी निवडणूक लढत होतो पार्लामध्ये तर मला पाडायला पण मी हे निलेश राणेंकडे जातो. मी खरं तर अजित सावंत आणि भाऊ तोरसेंकडे जाणार होतो, पण मला निलेश राणेंकडे जावं आणि लागणार तुम्ही आहे. अजित सावंतला पण विचारा, जेव्हा ते निलेशजी, काँग्रेसमध्ये मी विचारतो, निवडणूक मी तेच लढले होते, विचारतोय. कोण त्यांना पाडायला, निलेशजी बघत होता? हेगडे यांनी बहुधा पहिल्यांदा या अशा कुठल्याही जाहीर कार्यक्रमात हे ओपन केलेलं आहे. खरंच असं झालं होतं बँड्रा बायपोलच्या दरम्यान? खरंच नारायण राणेंना पाडण्यासाठी काँग्रेसचा कोणी घटक प्रयत्नशील होता? खरंच होतं हे असं? नाही, मला माहित नाही, त्याच्याबद्दल माहिती नाही मला. बरं, ठीक आहे. मी अजित सावंतांकडे येतो, कारण अजित सावंतांना सुद्धा कृपाशंकर सिंग प्रकरणामध्ये त्यांना शेवटी बंडखोरी करावी लागली. अजित सावंतांकडे जाऊयात. अजित सावंतजी, काय अनुभव आहे तुमचा? काय कुठल्या दिशेने ही अस्वस्थता चालली आहे? नारायण राणे हे अत्यंत महत्वाकांक्षी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर आपलं स्वतःचं एक राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या आपलं स्वतःचं स्थान ज्यांनी निर्माण केलेलं असे नेते आहेत. आणि आज निश्चितपणे ही गोष्ट मान्य केली पाहिजे की राणे साहेबांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे, घुसमट आहे. आणि ती राणे साहेबांच्याच नव्हे तर काँग्रेस पक्षामधल्या अनेक महत्वाच्या नेत्यांच्या मनामध्ये ती घुसमट आहे. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आता काँग्रेस पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची सत्ता काँग्रेसकडे नाही. आणि अशा वेळेला सत्तेसाठी संघर्ष करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही की जो निर्णय गटांमध्ये तटांमध्ये काँग्रेसमध्ये नेहमीच सुरू असायचा. आता तो तसा काय संघर्ष असण्याचं कारण नाही, कारण सत्ताच राहिलेली नाही. बरोबर. नाहीपेक्षा जसं कृष्णा हेगडे म्हणाले तसं काँग्रेसचा हा मूळ स्वभावच आहे किंवा काँग्रेसच्या नेत्यांचा हा स्वभाव आहे की आपले भावी स्पर्धक किंवा आपल्याला डोईजड होऊ शकतील अशा माणसांचा काटा कसा काढायचा, म्हणजे विरोधी पक्षांशी कमी भांडायचं आणि पक्षांतर्गत स्पर्धा आणि गटबाजी ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा, असं एक काँग्रेसची अशी एक संस्कृती राहिलेली. आणि त्याच्यामध्ये ते करण्यामध्ये दमछाक होते. माझी कशी दमछाक झाली आणि शेवटी मला कसं बाहेर काढण्यात आलं हे तुम्ही पाहिलेलं आहे. तुमची झाली कुचंबणा, हेगडेंची झालेली कुचंबणा आणि निलेश राणे किंवा नारायण राणेची झालेली कुचंबणा, याच्यात एक सामायिक धागा आहे हा सगळा? नाही, निश्चितपणे आहे ना. कसं आहे, हे बघा, एक ज्या माणसाला असं वाटतं की मी माझ्या कर्तृत्वाने चाललोय, मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळेला निश्चितपणे ती अस्वस्थता, तो उद्रेक कुठेतरी बाहेर पडतो. आणि राणे साहेब तर त्यांच्या रोखठोक बोलण्याबद्दल प्रसिद्धच आहेत. कोकणी माणूस आहे आमच्या अर्गा. आम्ही सगळे कोकणी माणसं जे आपल्या मनात येतं ते बोलून मोकळे होतो. म्हणजे ओठात एक आणि पोटात एक असला प्रकार. सावंत पण कोकणी आहेत, सावंत सुद्धा कोकणात, मला माहित नाही. तर ते त्यांच्या ओठामध्ये ते येतं. आणि अनेक वेळा त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये आज जे तशी अस्वस्थता त्यांची आज दिसते तशी ह्यापूर्वी पण दिसलेली आहे, नाही असं नाही आहे. परंतु प्रश्न असा आहे की ते आता जे मगाशी निलेश म्हणाले की प्रदेशाध्यक्ष किंवा आता नवीन जे कार्यकारिणी वगैरे होण्याची शक्यता आहे त्यावेळेला पदावर वर्णी लावणे, मला वाटत नाही की नारायण राणे साहेबांना प्रदेशाध्यक्षपद खुणावत असेल किंवा प्रदेशाध्यक्ष पदाचे ते मोहात असतील. कारण काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद कसं असतं प्रसन्न, सिंहासन मध्ये एक डायलॉग मला पण तोच आठवला आता. सिंहासन मध्ये एक डायलॉग असा आहे, प्रदेशाध्यक्ष म्हणतात की प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की हे माझं पद जे आहे ते शेळीच्या शेपटासारखं आहे, म्हणजे ह्याने माशाही हाकलता येत नाही आणि माझी अब्रूही झाकता येत नाही, अशी परिस्थिती. आणि आता तर सत्ता गेलेली आहे, असं असताना प्रदेशाध्यक्ष पदाला काय फारशी किंमत राहिलेली नाही. किंबहुना त्याने आर्थिक ओझच उचलायचं आणि जे अपयश समजा जर चुकून आलं तर त्याचं खापर आपल्या माथ्यावर पडून घ्यायचं. त्यामुळे नारायण राणे साहेबांसारखा माणूस ह्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या मोहात पडून तसं काय करत असेल असं मला वाटत नाही. एक गोष्ट नक्की आहे प्रसन्न, मला महत्वाची सांगायला पाहिजे की भाजप नेते हे राणे साहेबांसाठी गळ टाकून निश्चितपणे बसलेले आहेत. चंद्रकांत दादा पाटील हे जे काल त्यांची जी वाक्य आहेत ती आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये ते म्हणतात नाही, कोकणातल्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल, निर्णय नकारात्मकच असेल असं नाही. हे जे सगळे सूचक उद्गार आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये कुठेतरी आपण तो प्रश्न घेणार. मी निलेश राणेंनाच तो विचारणार आहे, त्यापूर्वी भाऊ तोरसेकरांकडे मी जातोय. भाऊ तोरसेकरांनी शिवसेना आणि काँग्रेसचं राजकारण दोन्ही अगदी जवळून बघितलेलं आहे. भाऊ, नारायण राणेंची ही अस्वस्थता म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे का, खास करून त्यांचा पूर्वेतिहास बघता? मला असं वाटतं की पहिली गोष्ट विषय दोन आहेत, एक काँग्रेस आणि दुसरा नारायण राणे. नारायण राणे काँग्रेसमध्ये जाण्याच्या आधीपासून काँग्रेसमध्ये चिंतन चालू आहे. जे निलेशनी सांगितलं की चिंतन चालू आहे ते 2.5 वर्ष नाहीये, 1999 पासून चालू आहे. 99 साली ज्यावेळेला काँग्रेसचा पराभव झाला, सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या होत्या आणि नव्याने पहिली निवडणूक, तेव्हा पंचमढीला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याच्यात स्वबळावर परत उभं राहायचं असा निर्णय झाला होता.
पण 2004 नंतर आघाडी करून सत्ता मिळाली आणि पंचमढी विसरली गेली आणि त्यात नेमलेली अँथनी कमिटी सुद्धा विसरली गेली. तिथून आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 6 का 7 वेळा अँथनी कमिटी नेमली आणि काय काय चुकतं हे बघण्यासाठी चिंतन झालं. त्याला आता 17 वर्ष झाली, तेव्हा चिंतन चालूच आहे. बरं, हे चिंतन कुठपर्यंत बघणार तुम्ही? गिरणी संप अजून मागे घेतलेला नाही, गिरणे राहिले नाहीत, गिरणी संप मागे घेतलेला नाही, गिरणी कामगार राहिले नाहीत, तसंच काँग्रेसचा चालू आहे. पण हे बोलायचं नाही. हे कसं बोलायचं नाही तुम्हाला सांगतो की 2013 मध्ये काँग्रेसमधले एक अतिशय बुद्धिमंत नेते आहेत, रमेश त्यांचं नाव जयराम रमेश राहुल गांधींना जयराम रमेश. त्यांनी एक फार असं गंभीर इशारा दिला होता की नरेंद्र मोदी हा काँग्रेसला स्वातंत्र्योत्तर काळातला सर्वात मोठं आव्हान आहे असं सांगितलं असता तो धोका ओळखण्याऐवजी तुम्हाला पाहिजे तर काँग्रेस भाजपमध्ये निघून जा अशी संतप्त प्रतिक्रिया तेव्हाचे राष्ट्रीय प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी दिली. ते जे उत्तर आहे त्यापेक्षा आता निलेश राणेचं दुःख वेगळं नाहीये. बरं, तुम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी अडचणी दूर करा म्हटल्यानंतर पहिला त्याचा आवाज दाबला जातो आणि तो आवाज दबून घेणारा नारायण राणे हा माणूस नाही. बरं, नारायण राणे ज्यांना समजून घेतात त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा माणूस गप्प बसणार नाही, तो झुंजणारा आहे. तो सत्ता असली काय आणि नसली काय तो झुंजणारा माणूस आहे. आणि निलेशसाठी मी एक सांगेन की नारायण राणेंचं असेसमेंट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते, ते आज काँग्रेसमध्ये असतील, गेली 8 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, पण नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले, तिथे रमले, तरी त्यांच्यातला शिवसैनिक अजून संपलेला नाही. बरं, आणि त्यामुळे तो झुंजणारच. बरं, तो भूकंप करील की आणखी काय सुनामी आणेल हा वेगळा विषय. ठीक आहे, मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर मी निलेश राणेंकडे जाणार आहे हेच विचारायला की दिल्लीमध्ये नारायण राणेंनी जाणं, चंद्रकांत पाटलांनी मध्ये मध्ये काहीतरी एक संकेत देण्याचा प्रयत्न करणं आणि नारायण राणेंची अस्वस्थतेची एकूण परिभाषा ही आजची नाहीये. काँग्रेस पक्ष जॉईन केल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा अशोक चव्हाणांचं नाव आलं होतं निलेश, तेव्हा सुद्धा ते तसेच चिडले होते, त्यांनी गंभीर आरोप सुद्धा केले होते. याची परिणती कशात होणार आहे? ब्रेक नंतर आपण निलेशकडे जाऊयात. छोटासा ब्रेक, पाहत राहा जय महाराष्ट्र. वादळ बिदळ काय ते शमतं लगेच, भूकंप घडला.